राजवीर अजून झोपलात तुम्ही? चला उठा. राजवीर चला उठा. ऑफिसला जायला उशीर होईल ना, मग परत न खाता जाता तुम्ही. मनवा 5 मिनिट. राजवीर उठा ना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झाला तुमचा फाजीलपणा सुरू? फाजीलपणा नाही, प्रेम आहे माझा. अच्छा. चला उठा. उशीर होईल ना ऑफिसला जायला. हो द्या, मला काहीच प्रॉब्लेम नाही. हो पण मला आहे ना, म्हणजे आज माझा परफॉर्मन्स आहे ना, टेक्निकल रिहर्सल ऑर्गनायझर समोर. चला आवरा ना तुम्ही पटपट, नाही तर मला पण उशीर होईल जायला. काय हो, काय झालं? नाही काय नाही. चला उठा, आवरा. वाढू का तुम्हाला? तू पण बस. नाही नको, तुम्ही खाऊन घ्या, मला भूक नाहीये. भूक नसायला काय झालं? बैस माझ्या बरोबर. मला नाही बसायचंय. हो असं काय करते तू? काय सकाळी सकाळी भांडणं चाललीत की काय? काही कोणी भांडत वगैरे नाहीये. पोहे केलेत, खाऊन घे पटकन. गुड मॉर्निंग बाबा. व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. काय ग, काय झालंय? चल तू पण खाऊन घे, ये बस. सांग सांग, तूच सांगितलं. माझं तर ऐकत नाही आहे. आई आता आपण तिघं एकत्र आहोत, तर तू पण बस ना, खाऊन घे आमच्या बरोबर. हा ये बस. तुम्हाला दोघांना एकदा सांगून कळत नाही का? मला खरंच भूक नाहीये, मी नंतर खाईन. तुम्ही खाऊन घ्या आता. आरती शांतपणे सांग, काय झालंय? अहो ते मनूचं काय? मनूचा कार्यक्रम आहे ना डान्सचा, त्याचं टेन्शन आलंय मला. तू हसतोयस काय? ते टेन्शन आलंय मला. अगं तुला का टेन्शन आलंय? परफॉर्मन्स तिचा आहे, तुझा नाही. मी याला खरंच मारेन ना, खरंच मारेन मी. सॉरी सॉरी, कंटिन्यू. आरती तू अजिबात काळजी करू नकोस, तिचा परफॉर्मन्स चांगलाच होणार. आपण एकदा तिला फोन करूया का? तिचा येईल फोन, तू कशाला काळजी करते? रिहर्सल मध्ये बिझी असेल ती. तिकिटांचं काय? कालच सांगितलं ना मी तुला, तिकीट्स अजिबात अवेलेबल नाहीये. हा बोल. ओके बरं ठीक आहे, चालेल. ठीक आहे. मनूचा का फोन? हा नाहीये, सुष्मिताचा. तुम्हाला नाही हो कळणार, खूप टेन्शन मध्ये असेल ती. काय झालं मनवा? माझे घुंगरू तुटले. म्हणून रडताय तुम्ही? असं घुंगरू तुटणं चांगलं नसतं. एकतर आधीच माझी रिहर्सल नाही झाली आणि त्यात एवढ्याशा गोष्टीवरून रडताय मनवा? राजवीर एवढीशी गोष्ट नाहीये, खरंच घुंगरू तुटणं चांगलं असं नसतं. काही नसतं, ट्रस्ट मी. मनवा प्लीज स्टॉप क्राइंग. मनवा
हे बघा, तुम्हाला असं वाटत असेल की घुंगरू तुटले आणि त्याच्यामुळे तुमच्या डान्सवर परिणाम होईल, तर असं अजिबात होणार नाही. असं काही नसतं. आणि मला असं वाटतं की हे घुंगरू असो किंवा नसो, तुमच्या परफॉर्मन्सवर कसलाच परिणाम नाही झाला पाहिजे. पण राजवीर खरं सांग, प्लीज ऐका माझं. ही मनातली भीती काढून टाका आधी, ठीक आहे? Are you okay? मी कॉफी आणते. नाही घेणार मी कॉफी. का? जोपर्यंत तुम्ही तुमचं रडणं थांबवत नाही तोपर्यंत मी कॉफी नाही घेणार. राजवीर मी ठीक आहे आता. मग एकदा माझ्या डोळ्यात बघा आणि मला सांगा की तुम्ही ठीक आहे. अशी करणार आहात रिहर्सल? चेहरा बघा कसा झालाय तुमचा. तुम्हाला माहिती आहे ना, तुमच्या डोळ्यात पाणी आलेलं मला नाही आवडत. Stop crying. सॉरी. आता सॉरी कशाला? सॉरी, ते मी चुकून. आय मीन मी काय? चुकून सॉरी म्हणाले. एक मिनिट. काय करताय तुम्ही? हे बघा, हसताना किती छान दिसता तुम्ही. अशाच हसत राहा नेहमी. एक मिनिट. चला, तुम्हाला रिहर्सलला जायचं ना, मी सोडतो. हो पण तुम चला, कम ऑन. काय करतेस मम्मा? अगं काय, मी आत्ताच आवरलं ना, तेवढ बरं तिथनं. सॉरी 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 सॉरी. तू इथे काय करतेस? मला वाटलं मनवा बरोबर असशील. का तिच्या बरोबर का असेल मी? का असं काय करतेस? उद्या परफॉर्मन्स आहे ना तिचा. तर मला वाटलं रिहर्सल बघत असशील तिची. तुला वेडबीड लागलंय का? उलट तिचा डान्स कसा होणार नाही ते बघणार आहे मी. बघितलंस ना मी कसं डोकं दुखायचं नाटक केलं होतं ते. मम्मा, त्याने ना फक्त त्या दिवशीची रिहर्सल थांबली. आजचं काय? तुला काय वाटलं मी काहीच करणार नाही? अगं मुद्दामून अडगळीतली भांडी काढून ठेवायला सांगितली. त्या मनवाला मी कसं कामाला लावते बघ तू. दे टाळी. काय काय चाललंय? एवढ्या आनंदाच्या उकळ्या फुटतायत ते? आम्ही असं सहज गप्पा मारतोय. अच्छा, काय नंदा, काय काय बोलत होता? अहो, तिला कशाला विचारताय? मी सांगितलं ना आम्ही गप्पा मारतोय म्हणून. नाही काय, मनवाचा डान्स परफॉर्मन्स होऊ नये म्हणून काय करत नाहीयेस ना तू? छे, काहीतरी काय, अजिबात नाही, अजिबात नाही. नक्की? हो, तुमचा विश्वास नाही का माझ्यावर? नाही नाही, विश्वासाचा प्रश्न नाहीये, पण बरोबर काय आणि चूक काय हे तुम्हाला दोघींना कळावं म्हणून म्हणतोय. का असं काय बोलताय पप्पा तुम्ही? बर चला, तुम्हाला कळत नाहीच आहे तर पुन्हा एकदा सांग. नीट लक्ष देऊन ऐका. मनवाचा डान्स परफॉर्मन्स झालाच पाहिजे. का? त्याने काय फरक पडणार आहे? खूप मोठा फरक पडणार आहे. हा डान्स परफॉर्मन्स झाल्यानंतर मनवा आणि राजवीरच्या नात्यामध्ये एक मोठं वादळ निर्माण होणार आहे. आणि त्यातच खरी गंमत आहे. आणि त्यात आपला फायदा देखील आहे रंजू. कळलं? हो, कळलं ना, कळलं. गुड. राजवीर, काय रे, कुठं निघाला? माझी जरा बाहेर जाऊन येतो आम्ही.
परत कधीपर्यंत याल? नाही ते सांगता नाही येणार, पण मे बी लेटच होईल. बरं ठीक आहे. पण माई, औषधं घ्यायला विसरू नका आता. बरं बाई, नाही विसरत, घेते. चला येतो. माई, मनवा आणि राजवीर कुठे बाहेर गेलेत का? बाहेर गेले. म्हणजे सांगून गेले नाहीयेत का बाहेर? सांगून गेलेत, पण कुठे गेलेत ते नाही सांगितलंय. हा. कधी येणार आहेत परत? रंजू, सांगितलं ना, ते बाहेर गेलेत एवढंच मला माहितीये. ते कुठे गेलेत, कधी येणार आहेत, का गेलेत हे मला माहित नाही. असं काय माई, पण आपल्याला कळायला नको का कुठे जातात, कधी येणार आहेत परत? ते दोघं लहान आहेत का? ते कुठं जातात, काय करतात ते त्यांचं ते बघून घेतील ना. तुला कशाला नको ती पंचायत? रंजूताई, तुम्ही सांगितलेली सगळी भांडी आणि कपडे स्टोर रूम मधून काढून ठेवले. काय ग रंजू, कशाला भांडी काढायला लावलीत? काय नाही, मी असंच सहज. आता असंच कोणी भांडी काढतं का? हो ना, आणि खूप पसारा झालाय आणि भांड्यांवरती खूप धूळ पण आहे. अगं हो, मग धूळ लागली ना, म्हणूनच ती मी भांडी धुवायला सांगितली तुला. अगं तिने एकटीने कशी धुवायची ही सगळी भांडी? तिला मदत नको का? मी मदत केली असती ग तुला, पण माझं पण ना डोकं दुखतंय हो माई. आणि नंदाला पण अभ्यास आहे ना, त्यामुळे. जा धना, तू धुवून टाकता सगळी भांडी. जा जा जा, लवकर जा. माई, आलोच आम्ही जरा. चल ग. मनवा, तुम्ही अजून तिथे जा. कसे तुटले असतील माझे घुंगरू? ते घुंगरू आधी पर्समध्ये ठेव. असेल पण मनवा, काय सांगतोय मी, ठेव. काय किती टेन्शन घेता प्रत्येक गोष्टीचं मनवा? राजवीर, तुम्हाला माहिती आहे ना किती मोठा शो आहे आणि किती महत्वाचा शो आहे ते. जरा जरी गडबड झाली ना तरी सगळं बिघडेल. विचार केला तरी पोटात गोळा येतोय माझ्या. डोंट वरी, ही भीती लवकरच कायमची जाईल. राजवीर, आपल्याला राईटला जायचंय. तुम्ही चुकीचा टर्न घेतला. चुकीचा टर्न नाही घेतलाय, आपण बरोबर जातो. अहो नाही, थिएटर मागे गेलं. थिएटरला नाही जात होत आपण. मग कुठे जातोय? ते बघितल्यावर कळेलच तुम्हाला. पण एका वेगळ्या आणि महत्वाच्या ठिकाणी जातो आपण. अहो पण ऑर्गनायझर्स वाट बघतायत माझी. आज माझी टेक्निकल रिहर्सल आहे ना. त्याची काळजी तुम्ही करू नका, ते मी बघतो. अहो पण कुठे चाललोय ते तर सांगा, आणि कशासाठी चाललोय? तुमच्या मनातली भीती कायमची घालवायची. आता अशा बघतच राहणार आहात का? कुठे आलोत आपण? ते महत्वाचं नाही. बंगला कसा वाटला? नाही, बंगला छानच आहे, पण आपण आहोत कुठे? किती प्रश्न विचारता तुम्ही. चला. राजवीर, मनवा, आता काही बोलू नका, फक्त चला. अहो पण काय हळू करताय हळू तुम्ही? हळू.
हे काय? हे का? तुमच्यासाठी. अहो पण कशाला? तुमचे घुंगरू तुटले म्हणून तुमच्या डोळ्यात पाणी आलं आणि तुम्हाला माहितीये तुमच्या डोळ्यात पाणी आलेलं मला नाही आवडत, म्हणून हे खास तुमच्यासाठी मागवलं. थँक्यू. आवडले? खूप आवडलं. ग्रेट. मग आता हेच घालून रिहर्सल करा, म्हणजे आता मी दिलेले घुंगरू घालून तुमचा परफॉर्मन्स होणार. काय झालं? नाही, घुंगरू खूप छान आहेत आणि मला खूप आवडले सुद्धा, पण मी हे घालून नाही परफॉर्म करू शकत. का? म्हणजे आवडलेत ना तुम्हाला? मग हो, पण हे नवीन घुंगरू आहेत ना, सवय नाही मला या घुंगरूंची, आणि माझे घुंगरू मी खूप वर्षांपासून वापरते, खूप पूर्वीपासून. सो मी त्याच घुंगरूमध्ये डान्स करू शकते. नाही, हे काय किंवा ते काय घुंगरूच आहेत ना, आणि मला नाही वाटत या गोष्टीचा तुम्हाला फरक पडला पाहिजे. आणि उलट हे जे घुंगरू आहे ते तुमच्या आधीच्या घुंगरांपेक्षा जास्त चांगले आहेत. हो, असतीलही चांगले, पण मी म्हणाले ना, ते खूप वर्षांपासून वापरते मी घुंगरू, त्यामुळे मला सवयीच आहे. आणि माझे घुंगरू वापरले ना की मला वेगळाच कॉन्फिडन्स येतो. तुम्हाला माहितीये, मागे एकदा माझा परफॉर्मन्स होता आणि आई घुंगरू आणायलाच विसरली. तेव्हा मी असेच दुसरे घुंगरू वापरले होते आणि तुमचा विश्वास नाही बसणार, मी तो परफॉर्मन्स पूर्णच नाही करू शकले. सॉरी राजवी, मला माहितीये तुम्ही खूप प्रेमाने आणले ते घुंगरू, पण मी माझ्या घुंगरूंशिवाय नाही डान्स करू शकत. आय एम रिअली सॉरी. त्यापेक्षा मी माझे जुने घुंगरूच घुमते. एक मिनिट. थँक्यू. आता दिवसभर इथेच रिहर्सल करा. तुमच्या मनातली भीती जाईपर्यंत डान्स करा. कोणी डिस्टर्ब नाही करणार तुम्हाला. पण आज टेक्निकल रिहर्सल आहे ना, त्यामुळे ऑर्गनायझर्स वाट बघत असतील. मानवा, त्यांना मी मॅनेज करायला सांगतो सगळं. तुम्ही नका काळजी करू. आता फक्त डान्सवर कॉन्सन्ट्रेट करा. शी बाबा, काय आहे? राजवीर तर शहाणा आहेच आहे, पण ती मनवा सुद्धा न बोलून शहाणी आहे. बघितलं ना, दोघांनी कशाचाही पत्ता लागू दिला नाही. म्हणजे सगळी मेहनत वाया घालवली. मला माहित होतं हे सगळं असंच होणार आहे. तू ना फक्त मोठमोठ्या बडाया मारतेस, काही होत नाही मम्मा तुझ्याकडून. ए नंदा, तू जास्त बोलू नकोस हा. तू बोलू नकोस काही आता. तू बघितलं का मला कशी चुरू बोलतेय ते? बस बस झालं. आता कशाला बोलतेस तिला? हा, मुळात हे नसते उपद्व्याप कोणी करायला सांगितले होते तुला? मी बोललो होतो ना, मनवाचा डान्स परफॉर्मन्स होऊन जाऊ दे नीट. पण नाही, नसलेलं डोकं का चालवतेस ग? बोला बोला, तुम्ही आता मलाच बोला फक्त. तर माझी काय अवस्था झाली ते माझं मला माहितीये. ते बाई, या घरामध्ये ना मला कुणीच समजून घेत नाही. का समजून घ्यायचं तुला? का समजून घ्यायचं? तुम्ही काय केलं माझ्यासाठी आतापर्यंत सांगा ना. हे कुठे विषय आला मध्ये? तुम्ही बोलताय म्हणून मी तुम्हाला बोलते. मोहन, काय काय झालं?
कुठे काय माई, काही नाही. अरे पण मग ओरडतोस का? ते आपलं नेहमीच आहे ग. तू काही ऐकलं नाहीस ना? नाही. हा, मग ठीक. म्हणजे बाई मस्करी केली, तुमची मस्करी केली काय तुम्ही पण. हो, मस्करी मज्जा. तुला काय हवंय का माई? अरे रंजूशी बोलायचं होतं. बोल बोल. बोला ना माई, काय झालं? रंजू, अगं तू धनाला अडगळीतली भांडी काढून धुवायला सांगितलीस. हा. मग आजचा स्वयंपाक राहिला ना. अरे देवा, हो का? मग मी ती भांडी तिला नंतर धुवायला सांगते. अगं कशाला, तू आणि नंदा मिळून करून टाका ना स्वयंपाक. मी हो बाळा, तुला देखील यायला पाहिजे ना स्वयंपाक. ठीक आहे, तुम्ही दोघी स्वयंपाकाला लागा. काही मदत लागली तर मला सांगा, मी माझ्या खोलीत आहे. चालेल माई, चालेल. बघितलंस ना, बघितलं, तुझ्यामुळे मला कामं करावी लागतायत. मी नाही करणार काही. नंदा, अगं तू एवढ्या सगळ्यांचा स्वयंपाक मी एकटीने करायचा का? हे नसते उद्योग आले ना अंगाशी. कर आता सगळ्यांसाठी स्वयंपाक. असे कसे अंगाशी येऊन देईन मी? मनवाला येऊ दे संध्याकाळी, मी काय करते ते बघाच. काय झालं, तुम्ही थांबलात का? राजवीर, तुम्ही आज जा ना. का? प्लीज जा ना. म्हणून असं प्लीज जा, प्लीज. ओके. काय झालं, मनवाताईला लागतोय का फोन? नाही नाही यार, मगाशी लागला होता फोन, रिंग पण वाजली पण उचललाच नाही. आणि आता तर स्विच ऑफ येतोय. आता काय करायचं? अरे टेक्निकल रिहर्सल नाही झाली तर उद्या प्रॉब्लेम येणार. हो ना, अजून किती वेळ वाट पाहायची? सगळे थांबलेत मनवाताईसाठी. प्लीज पुन्हा एकदा फोन ट्राय करून बघ ना. स्विच ऑफच आहे अजूनही. अरे आता काय करायचं? मी एक काम करतो, आपल्यापैकी एकाला मनवाताईच्या घरी पाठवतो. हो तसंच कर. उद्याचा शो कॅन्सल नाही झाला म्हणजे मिळवलं. काय करताय तुम्ही? लागलं? कशाला उगाच करायचं हे सगळं? थांबा, मी हळद लावते. नाही, नको नको. काय नको? गप्प बसा तुम्ही. हळद कुठे आहे? आता तर म्हणालात गप्प बसा.
राहू दे, मी बघते. बघू. थोडस दुखेल पण नंतर बरं वाटेल. हा, दुखतंय? नाही. कशाला करायचं हे सगळं? मला सांगायचं ना, मी बनवलं असतं जेवण, नाहीतर ऑर्डर केलं असतं आपण. आपलं काय ठरलंय? आज तुम्ही फक्त रिहर्सलवर कॉन्सन्ट्रेट करायचं. चला फ्रेश होऊन या, जेवण ऑलमोस्ट रेडी आहे. चला चला, कम ऑन प्लीज. वाई, आज मस्त झालं होतं जेवण. नको मला. मनूचा काय फोन आलाच नाही ना अजून? नाही. झालं का तुझं पुन्हा सुरू? म्हणजे काय? म्हणूनच मला आश्चर्य वाटतं. दरवेळेला तिचा परफॉर्मन्स असला ना की तिच्या पोटात गोळा यायचा आणि माझ्याशी बोलल्याशिवाय ती रिलॅक्स व्हायची नाही. काहीतरी नक्की असेल. आपण तिला फोन करून बघायचं का? काही गरज नाही. काय? असं का बोलताय तुम्ही? आज दुपारपर्यंत मला असं वाटत होतं की ती गडबडीत असेल, रिहर्सल मध्ये बिझी असेल, पण नाही. मला आता खात्री पटली, आपली मनू आपल्याला विसरली. असं काय बोलायला लागलाय तुम्ही? मनू कशी विसरायला आपल्याला? शक्य तरी आहे का? मग तिने स्वतःहून फोन करायला नको का? का दरवेळेला आपणच फोन करायचा? तुम्ही नका गैरसमज करून घेऊ. ती गडबडीत असेल. तू फोन लाव तिला. हो, काही गरज नाहीये. तिला आपल्याशी बोलावं असं वाटलं किंवा चुकून तिला आपली आठवण आली ना तर करेल ती फोन. अहो पण बाबा, बाबा ऐका ना. नितीश, पुन्हा याच्यावर चर्चा नको. अहो आज खूप अस्वस्थ आहेत. कसा गेला आजचा दिवस? छान गेलं. तुमचा कसा गेला? फॅन्टॅस्टिक. बाय द वे, तुम्ही सांगितलं नाही तुम्हाला जेवण कसं वाटलं? फॅन्टॅस्टिक. तुम्ही एवढ्या प्रेमाने केलं होतं, मग छान तर होणारच ना. मला खूप आवडलं. भीती गेली? थँक्यू फॉर एव्हरीथिंग. तुम्ही खरंच खूप करता माझ्यासाठी. कधी कधी वाटतं मीच कुठे कमी पडते का काय. असा विचार आहे नका करू मला. तुम्ही जशा आहात तशा परफेक्ट आहात आणि मला तशाच खूप आवडता. आय लव्ह यू राजवी. आय लव्ह यू. मी जरा माझा फोन घेऊन येते. कशासाठी? नाही, कोणाचा कॉल आला तर कळणार नाही ना म्हणून. आला तर येऊ द्या, आता काही गरज नाही.
काय झालं? बाबांचा कॉल नाही आला. जनरली असा परफॉर्मन्स वगैरे असला की त्यांना माहिती आहे ना मी खूप टेन्शन घेते, मग माझी भीती घालवतात. यावेळेला काय माहित काय झालं. मनवा, आता गेली ना भीती. आणि मी तुमच्या सोबत असताना कोणाची काय करायचे. किती विचार करता मनवा तुम्ही, किती अपसेट होता. आणि आजचा दिवस इतका छान गेला, इतकी छान प्रॅक्टिस झाली तुमची. शुअर उद्याचा तुमचा परफॉर्मन्स पण खूप छान होणार आहे. बघाल तुम्ही. उद्या तुम्ही जेव्हा डोळे उघडाल तेव्हा मी तुमच्या समोर नसेल मनवा. राजवीर, राजवीर, सॉरी मला कामासाठी जावं लागलं. सकाळची फ्लाईट होती. तुमची झोपमोड होऊ द्यायची नव्हती म्हणून न सांगताच गेलो. खरं तर मला तुमच्या परफॉर्मन्सला यायला आवडलं असतं पण पॉसिबल नव्हतं. आज मी मुंबईच्या बाहेर असणार होतो म्हणून मला कालचा दिवस तुमच्या बरोबर स्पेंड करायचा होता. खूप छान वाटलं काल. बाय द वे आता पाय कसे आहेत? रॅशेस गेले का? आजच्या शो साठी ऑल द बेस्ट. तुम्हाला न्यायला कार येईल.
स्विच ऑफ. अरे बापरे, कालपासून फोनकडे लक्षच दिलं नाहीये. चार्ज करायला पाहिजे. काय ग, तुम्ही काय अशा घुटमळत आहे? काय नाही माई, सहजच. माई काय वाचतेस? अगं कंटाळा आला ना म्हणून पुस्तक वाचत बसले होते. बघितलं का नंदा, फावल्या वेळेचा सुद्धा माई किती छान उपयोग करून घेतात ते. नाहीतर तू धडा अभ्यासाची पुस्तकं सुद्धा वाचत नाहीस. मम्मा तू ना आजकाल सतत मला अभ्यासावरून बोलत असतेस. हा थांब, मी राजवीर दादाला तुझं नाव सांगते. अगं पण राजवीरला नाव सांगायला राजवीर आहे कुठे घरी? अच्छा अच्छा अच्छा, बाहेर गेलाय का दादा? माई, राजवीर आणि मनवा आले नाहीत का अजून? नाही कुठे बाहेर गावी गेलेत का फिरायला? नाही. मम्मा अगं असे कसे जातील ना, म्हणजे वहिनीचा परफॉर्मन्स आहे. हा, विसरूनच गेले मी. पण आहेत कुठं दोघं? राजवीरचा फोन आला होता, दोघही फार्म हाऊसवर थांबले. फार्म हाऊसला? पण माई असे अचानक कसे काय गेले फार्म हाऊसला? काय माई असं काय बघताय माझ्याकडे? मी सहजच विचारलं तुम्हाला. मला काळजी वाटली ना मनवाची म्हणून. राजवीर तिची काळजी घेतोय ना, तू नको टेन्शन घेऊस. अहो पण माझी सुद्धा लागतेच ना ती कोणीतरी. आणि वहिनीला ऑल दी बेस्ट पण करता आलं असतं. हा. अरे देवा, काय झालं? अगं माही सॉरी, मी तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं. अहो त्या मनवाच्या कार्यक्रमाच्या आयोजकांपैकी कोणीतरी आलं होतं घरी कोणी नसताना. हो का? हा. मग त्यांचं झालं असेल बोलणं फोनवर. हा. कळलं का नंदा? हो. काय कळलं? राजवीर आणि मनवा फार्म हाऊस वर गेलेत. तुझे चौकशा करून झाले असतील तर मी पुस्तक वाचू? चल ग नंदा, कळत नाही का मायना डिस्टर्ब होते ते. चल इथनं. अजून कसं नाही आलं ड्रायव्हर गाडी घेऊन? उशीर होणार आहे आज. एकतर ग्रँड रिहर्सल पण नाही झाली आहे. खूप भीती वाटते. तो कॅन्सल करूयात का आपण? अरे असं कसं बोलतोस तू? शो ऑलरेडी हाऊसफुल झालाय, लोक चिडतील. आणि अरे आपल्या चॅरिटीचं काय? मग काय करणार आहोत आपण? मनवा ताईशी काहीच कॉन्टॅक्ट होत नाहीये. थांब, मी मनवा ताईला एकदा कॉल करून बघते. लागला फोन. अरे उचलत नाहीये ताई कॉल. अरे बापरे. बर मला एक सांग, काल आपल्या टीम मेंबरला त्याच्या घरी पाठवलं होतंस ना? हा. त्याचं काय झालं? काहीच नाही, तिथेही कोणीच नव्हतं. यार आता काय करायचं? तूच सांग, शो करायचा की कॅन्सल करायचा? नाही नको, असं तडकाफडकी काहीच डिसिजन नको घ्यायला. आणि मनवाताई असं वागणाऱ्यातली नाहीये. तिला ना काहीतरी इमर्जन्सी आली असेल किंवा ती कुठेतरी अडकली असेल. आपण थोड्या वेळ वाट पाहूया. ठीक आहे. अजून कशी नाही आली गाडी? हे बापरे, एवढे मिस कॉल झालेत. मनवाताई. हॅलो हॅलो मनवाताई, अगं कुठे आहेस तू? अगं किती वेळ झाला ट्राय करतोय तुला फोन. आय एम सो सॉरी, मला उशीर झालाय, पण मी लवकरात लवकर पोहोचते. हॅलो. मी म्हंटल लवकरात लवकर पोहोचते. हॅलो 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 मनवाताई, मला तुझा आवाज येत नाहीये. हॅलो. नेटवर्क पण नाहीये. चला मॅडम. काय दादा, किती वेळ लावलात? मी कधीपासून वाट बघते तुमची. गाडी पंक्चर झाली होती. बरं ठीक आहे, चला आता पटपट जाऊयात. डिरेक्टली हॉलवरती जाऊया, आपल्याकडे अजिबात वेळ नाहीये. चालेल.
चला. हाय बोल. हॅलो मनू, पोचलीस का कार्यक्रमाच्या इथे? नाही अगं, पोहोचेन थोड्या वेळात, जरा ट्रॅफिक लागलंय. अजून नाही पोचलीस? अगं एवढा का उशीर? फक्त 1 तास उरलाय तुझा कार्यक्रम सुरू व्हायला. हो आई. हो काय हो? अगं तू पोचणार कधी? तू तयार कधी होणार? कार्यक्रम सुरू कधी होणार? तू नको टेन्शन घेऊ, पोहोचेन वेळेत. माझं तसंही बोलणं झालंय ऑर्गनायझर्सशी. बरं ऐक, राजवीर येतात का तुला सोडायला? नाही, ऍक्च्युली त्यांचं एक काम आलंय मुंबई बाहेर, त्यामुळे त्यांना जावं लागलं. बर. मनू, भीतीने पोटात गोळा आला असेल ना ग? आई तुला सगळंच कसं माहित असतं ग? म्हणजे काय? आई आहे मी तुझी. मना तुला आठवतंय दरवेळेला असा कार्यक्रम असला ना की तू माझ्याकडे यायचीच धावत. आई टेन्शन आलंय, आठवतंय का? माझं टेन्शन पळवायलाच फोन केलायस ना? म्हणजे काय? माझ्या लेकीला माझी आठवण येत नाही म्हणून म्हटलं आपणच आपलं काम चोख करावं. आई थँक्यू सो मच. तुझं थँक्यू ठेव तुझ्याकडे. बरं ऐक, घाबरायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. कार्यक्रम छान होणार, डोंट वरी. येस. मला खरं तर खूप इच्छा होती तुझा डान्सचा कार्यक्रम बघायची, पण काय करणार, शक्य नाहीये. पण तू नको काळजी करू, सगळं छान होईल. हा, थँक्यू आई. ठेवू का? ओके, बाय. बाय बाय. मनवते आली? नाही ना, अजून आलीच नाहीये. मी तिला फोन करतो. हो प्लीज कर ना. आय एम सो सॉरी, मला उशीर झाला. अगं ताई तू कुठे होतेस? तुझा कॉलही लागत नाहीये. आय नो, ऍक्च्युली माझा फोन ऑफ होता आणि नंतर नेटवर्क पण नव्हतं ना, त्यामुळे प्रॉब्लेम झाला. आय एम रिअली सॉरी. प्लीज सॉरी म्हणू नको, आपली टेक्निकल रिहर्सल पण नाही झाली, सो प्लीज आज सांभाळून घे. हो हो, मी सांभाळते. ताई प्लीज तयारीला लाग. हो लगेच. आता मी तुम्हाला खूप मिस करते. कम इन. काही शोची वेळ झाली, तुझं आवरून झालंय? हो हो, फक्त 2 मिनिट. चालेल, ये लवकर.